त्या 7 जणी मागचा आठवडाभर त्या गुंजेवाईच्या जंगलात जात होत्या. उजाडल्या उजाडल्या घरातून निघायचं आणि तेंदूपत्ता गोळा करायच्या कामाला लागायचं. मान मोडून काम केल्यावर दिवसाला हजेरी मिळायची 600 रुपये. हा तेंदूपत्त्याचा हंगाम असल्यानं कुणी काम चुकवायचं नाही, कारण एका दिवसाचा खाडा सुद्धा घर कसं चालवायचं हा प्रश्न निर्माण करणारा. शुक्रवारी 22 मेला या 7 जणी त्याच जंगलात त्याच कामासाठी गेल्या. जिला जशी पानं दिसतील तसं तोडकाम सुरू होतं आणि अचानक यातल्या तिघींच्या कानावर पडला डरकाळीचा आवाज. या जंगलात वाघाचा आवाज येणं नवीन नाही, पण या तिघींच्या कानावर फक्त डरकाळी पडली नाही, त्यांच्या कानावर किंचाळण्याचा आवाजही पडला. पुढच्या काही मिनिटात गावकरी आले, वन विभागाचे कर्मचारी आले, तर त्यांच्या समोर होते 4 महिलांचे मृतदेह. त्यांच्या मानेत वाघाच्या दातांच्या खोलवर जखमा आणि रक्ताचा सडा. चंद्रपूरच्या जंगलात नेमकं काय घडलं? वाघिणीने हल्ला नेमका का केला? वन विभागावर काय आरोप केले जात आहेत? सगळी स्टोरी पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी विभागात येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातलं गुंजेवाहीचं जंगल. गावातल्याच 7 महिला 22 मेला पहाटे 5:30 वाजता या जंगलात गेल्या. तेंदूपत्ता गोळा करण्याचा हंगाम असल्यानं आठवडाभर त्या याच जंगलात जात होत्या. शुक्रवारी यातल्या 4 महिला टेकडी वजा जागेकडे गेल्या. एक गोष्ट त्यांना माहीत नव्हती, या टेकडीपाशी वाघिणीचा अधिवास आहे आणि ही वाघीण इथे एकटी राहत नाही, तर तिच्यासोबत तिचे 4 बछडेही राहतात. या चौघी वर गेल्यानंतर उरलेल्या तिघी खालच्या बाजूला थांबल्या. साधारण 7:30 वाजले असतील तेव्हा अचानक या तिघींना वाघाचा आवाज आला. त्यानंतर आवाज आला तो किंचाळण्याचा. त्यांच्याच सहकारी जीवाच्या आकांताने किंचाळल्या. पाठोपाठ आवाज झाले आणि अचानक सगळं शांत झालं. टेकडी खालच्या या तिघी जणी जीव खाऊन पळत सुटल्या. यातल्या एकीने माध्यमांशी बोलताना सांगितलं, आम्ही तिघी बी थरथर कापू लागलो, तिथंच थबकलो. लय भयंकर झाल्याचा आम्हाला अंदाज आला, पण वर जायची हिंमत झाली नाही. आम्ही बी जोर जोरात ओरडू लागलो. आमच्या जवळ कुणी बी नव्हतं. मागं वळून बघायची बी हिंमत झाली नाही. भीतीनं पाय लटालटा कापत होते. तसंच आम्ही रस्त्याला लागलो. रस्त्यावरच्या गाड्यांना लोकांना थांबवून सगळ्यांना काय झालं ते सांगितलं. या तिघींनी रस्त्याच्या दिशेने धाव घेतली. गावकऱ्यांना बोलवलं. वन विभागातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगण्यात आलं. गावकरी काठ्या घेऊन आले. त्यानंतर सगळे जण धीर करून जंगलात गेले. ज्या टेकडीजवळ या चौघी पानं तोडायला गेल्या होत्या, तिथं गेल्यावर गावकऱ्यांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसला रक्ताचा सडा. चौघींचे मृतदेह बाजूलाच पडले होते. चौघींच्या अंगावर वाघाने हल्ला केल्याच्या जखमा होत्या. गळ्यावर वाघाच्या दाताचे खोलवर व्रण होते. त्यांच्या मृतदेहांची अवस्था बघून वाघाने अत्यंत आक्रमकपणे हल्ला केल्याचं दिसत होतं. नंतर वन विभागाने सांगितलं की हा हल्ला वाघिणीने तिच्या काही बछड्यांसोबत केला. प्रश्न पडतो का? तर वन विभागाकडून असं सांगण्यात येते की या महिला ज्या टेकडीवजा जागेत गेल्या होत्या तिथे वाघिणीचे 4 बछडे होते. या महिला नजर चुकीने किंवा अंदाज न आल्याने या बछड्यांच्या दिशेनं गेल्या असाव्यात. त्यामुळे या वाघिणीने चौघींवर हल्ला चढवला. पण चौघींचा अत्यंत विदारक अवस्थेत मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ वन विभागावर प्रचंड खवळले. आधी वाघाचा बंदोबस्त करा, मृत महिलांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करा, कुटुंबातल्या सदस्यांना शासकीय नोकरी द्या, तेंदूपत्ता संकलनादरम्यान गस्त वाढवा, वनरक्षक नियुक्त करा, तोवर आम्ही मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. हा तणाव बराच काळ राहिला आणि वन विभागाकडून मदतीची घोषणा झाल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह उचलण्याला अनुमती दाखवली. पण ग्रामस्थांचा वन विभागावर एवढा राग का आहे? तर उन्हाळा हा तेंदूपत्ते तोडायला उत्तम हंगाम. या भागातल्या अनेक महिला हे काम करतात, पण यासाठी जंगलात जावं लागतं, जिथं वाघांचा वावर असतो. त्यामुळे साहजिकच हल्ला होण्याची शक्यता असते. काही महिन्याआधी तेंदूपत्ता गोळा करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली होती. तेंदूपत्ता हंगामात सुरक्षित कॉरिडॉर आणि गस्त महत्वाची असते, पण गुंजेवाई जंगलात नियमित गस्त नव्हती. तिथं वाघिणीचा अधिवास असल्याची माहिती कोणी दिली नाही. जिथं मजूर तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जातात तिथे वाघ आहे की नाही याचं लोकेशन काढता येतं, पण वन विभागाने ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली नाही असा आरोप ग्रामस्थांनी वन विभागावर केला आहे. मजुरांसाठी जे नियम आखून देण्यात आले आहेत ते केवळ कागदावर राहिलेत. जंगलात जाऊ नका, हिंस्र वन्य प्राणी आहेत हा लावलेला बोर्ड सोडला तर कुठल्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असाही ग्रामस्थांचा आरोप आहे. गंभीर गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच वाघिणीच्या हल्ल्यात एकाच वेळी 4 महिलांचा मृत्यू झालाय. वाघिणी आणि बछड्यांनी केलेल्या या हल्ल्यात कवळा मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, सुनीता मोहुर्ले, संगीता चौधरी या चौघींचा मृत्यू झाला.
कवळा आणि अनिता या सख्या बहिणी या दोघी अविवाहित होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांचे आई वडील वारले. त्यानंतर त्या आपल्या दिव्यांग भावाचा सांभाळ करत होत्या. भावासाठीच दोघी काम करत होत्या. पण एकाच हल्ल्यात दोघींचाही जीव गेला. तर संगीता चौधरी यांचे पती दिव्यांग असल्यानं त्या कुटुंबाचा आधार होत्या. अल्पभूधारक असल्यानं त्या मजुरीला जायच्या. आपल्या एकुलत्या एक मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं. पण वाघाच्या हल्ल्यानं त्यांचं हे स्वप्नच हिरावून घेतलं. सुनीता मोहर्ले यांच्या पतीचं 3 वर्षांपूर्वी आजारपणामुळे निधन झालं. त्यानंतर त्या वेदांशी आणि माही आपल्या 2 मुलींना सांभाळत होत्या. मुलींचं शिक्षण व्यवस्थित व्हावं यासाठी त्या मजुरी करायच्या आणि हंगाम आला की तेंदूपत्ता गोळा करायच्या. रोज सकाळी कामाला जाणाऱ्या सुनीता संध्याकाळी घरी यायच्या. शुक्रवारी त्या घरातून बाहेर पडल्या खऱ्या, पण घरी बातमी पोचली ती वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची. 3 वर्ष आधी वडील आणि आता आईचा मृत्यू झाल्याने माही आणि वेदांचीच्या भविष्याचं काय हा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय. या गावात सध्या भयानक शांतता आहे, कारण 4ही मृत्यूंनी गावाला जबरदस्त हादरा दिलाय. पण या सगळ्यात वन विभागाने काय पावलं उचललीत? तर मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 25,000 रुपये देण्यात आलेत. या परिसरात 30 कॅमेरा ट्रॅप आणि 3 लाईव्ह कॅमेरे लावण्यात आलेत. वाघाला तातडीने जेरबंद करण्यासाठी वरिष्ठांकडे परवानगी सुद्धा मागण्यात येईल. प्रस्ताव पाठवला जाईल असं लेखी आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आलंय. पण ग्रामस्थांनी या सगळ्या प्रकरणात फक्त पैशांची मदत नको, तर कायमस्वरूपी सुरक्षा देण्यात यावी, वाघांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली. हा अपघात नसून वन विभागाचा हलगर्जीपणा आहे. त्यामुळे वन विभागाच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत भूमिपुत्र ब्रिगेडच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. वन विभाग जर मृतांची किंमत 25 लाख रुपये लावत असेल तर आम्ही वन संरक्षकांना 25 लाखांचा चेक देतो. त्यांनी जंगलात वाघाच्या समोर जाऊन दाखवावं हे आव्हान सुद्धा भूमिपुत्र ब्रिगेडने दिलंय. त्यामुळे आता नेमकी काय मदत मिळते आणि वाघांच्या हल्ल्यांपासून रक्षण करण्यासाठी खरंच ठोस उपाययोजना केल्या जातात का हा प्रश्न आहे. त्यात काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक माणिकदा रामानुजम यांनी तेंदूपत्ता संकलन बंद करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे ऐन हंगामात आता रोजगाराला सुद्धा मुकावं लागणार आहे. पण या गावकऱ्यांसाठी एका बाजूला गरिबी आहे आणि दुसऱ्या बाजूला जीवाची भीती. गरिबी दूर करायला ही भीती मोडावी लागणार आहे. पण गावातल्या प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर आहे जंगलात पडलेला रक्ताचा सडा, त्या 4 महिलांचे मृतदेह आणि डोक्यात आहे जंगलात घडलेला थरार.